जय श्रीराम. नमस्कार. अध्यात्मकथा श्रवण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय तुलसी महात्म्य कथा. तुलसी देवीचे चरित्र. तुलसी देवी ही पूर्वजन्मामध्ये भगवान श्रीकृष्णांची प्रियाच आहे, सखी आहे, अतिशय सुंदर सेवा करते. पण राधा देवीला मात्र क्रोध आला आणि या सेवेनं मलाही दूर व्हावं लागेल या हेतूने मात्र क्रोधित होऊन राधा देवीने या गोपिकेला शाप दिला. भूमंडलामध्ये तुला मृत्यूलोकात पुन्हा जन्म घ्यावा लागेल. गोपिका जन्म घेते, स्वीकारते शाप. धर्मध्वज नावाचे पिता आणि माधवी नावाची माता यांच्या पोटी अतिशय दिव्य कन्या रूपामध्ये जन्म घेते. आता ही जन्मतःपासून अलौकिक प्रतिष्ठा असलेली ही कन्या तिची तुलनाही कोणाशी करता येत नाही आणि अद्भुत आहे असं तिचं रूप सुंदर पाहून तुलसी असं नामकरण तिचं करण्यात आलं. धर्मध्वज अतिशय आनंदी आहेत, पण लहानपणापासून मात्र ही कन्या तप करण्याच्या इच्छेनं सतत सत्संगामध्ये असते आणि बद्रीवनामध्ये जाऊन तप करण्याचा निश्चय करते. अतिशय घनघोर असं तप करते, दिव्य तप करते. ब्रह्मदेवही दर्शन देतात आणि तिला वरदानही देतात की तुझी इच्छा आहे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती निश्चित तुला प्राप्त भगवान श्रीकृष्णांना करता येईल. वरदान प्राप्त करते आणि ब्रह्मदेव असंही सांगतात की या जन्मामध्ये मात्र भगवान श्रीकृष्ण तुला प्राप्त नाही होणार, पण पुढच्या जन्मामध्ये तू मात्र अखंडित भगवान श्रीकृष्णांची चरणाची सेवा मात्र प्राप्त करशील. या जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णांचाच एक अंश असलेला जो सेवक सुदाम नावाचा सेवक आहे त्यालाही भगवती देवीने शाप दिला. तोही असुर कुलामध्ये त्यानेही जन्म घेतलेला आहे आणि या जन्मामध्ये त्याचं शंखचूड असं नाव आहे. शंखचूड मात्र असुर कुलामध्ये असल्यामुळे तो भक्तही आहे आणि देवतांसह तो युद्धही प्रसंग पुढे करतो. त्याने आपलं बलशक्ती वाढवण्यासाठी अतिशय तप फार मोठं केलं. पुष्कर क्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचं तप केलं. एक दिव्य कवच त्याने भगवान श्रीकृष्णांचं सिद्ध केलं. या कवचाला त्याने स्वतः आपल्या गळ्यामध्ये धारणही केलं आणि पुढे मात्र ब्रह्मदेवांनी पूर्व सांगितल्याप्रमाणे जी तुलसी देवी आणि शंखचूड यांचा विवाह पूर्ण होतो. विवाह आनंदाने यांचा ग्रस्थाश्रम होतो. परंतु देवतांवरती विजय प्राप्त करण्याची इच्छेनं मात्र शंखचूडाने देवतांसोबत युद्ध करण्यास प्रारंभ केला. या मोठ्या युद्ध संग्रामामध्ये मात्र पुढे काय घडतं, सर्व देवता मात्र पराभूत होऊ लागले. महादेवांना शरण जातात, भगवान विष्णूंना शरण जातात आणि या माध्यमातून महादेवही युद्ध करण्यासाठी येतात. परंतु लक्षात येतं की एक दिव्य कवच याच्याकडे आहे. गळ्यामध्ये त्याने ते धारण केले कृष्ण कवच आणि याची धर्मपत्नी जी तुलसी आहे ही मात्र पातिव्रत्य धर्माचं सुंदर पालन करते. हे दोन कारण आहेत आणि या दोन कारणामुळे याचा वध होऊ शकत नाही. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवान विष्णू ब्राह्मण रूप घेतात आणि त्याचं कवच मला द्यावं असं त्याला म्हणतात आणि तोही दाता आहे, तोही दान धर्म करतो. अशा प्रकारे त्यानेही समजलं की हे कवच इतकं अनमोल आहे, हे ज्यांना कळतंय की याचं महत्व काय आहे हे साक्षात देवच असावेत म्हणून त्या भावाने तो प्रदान करतो. इकडे मात्र भगवान विष्णू पुन्हा दुसरं रूप घेतात, म्हणजे शंखचूडाचं रूप घेतात आणि पातिव्रत्य धर्माचं पालनही करणारी जी पतिव्रता तुलसी आहे तिचं पातिव्रत्य भंग करतात. ज्या वेळेला या तुलसी देवीला आपलं पातिव्रत्य भंग झालं हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला तीही कठोर क्रोधित होते आणि क्रोधित होऊन मात्र भगवान विष्णूंना शाप देते की आपण माझ्या पतीचं रूप घेतलं आणि माझ्या पातिव्रत्याचंही धर्माचंही पालन मी करत असताना त्याचा भंग झाला. परंतु देवा, मी आपल्याला शाप देते. आपलं हृदय अतिशय पाषाणासारखं आहे. आपण कठोर माझं पातिव्रत्या धर्माचं पालन करत असताना ते भंग केलं, त्यामुळे मी तुम्हाला शाप देते. तुम्हाला पाषाण व्हावं लागेल. देवही तो शाप स्वीकारतात. इकडे शाप स्वीकारतात, इकडे मात्र युद्ध प्रसंगामध्ये भगवान महादेव शंखचूडाशी युद्ध करतात. त्यालाही लक्षात आलं की आपण मात्र आता पराभव स्वीकारावा किंवा पराभूत होणार आहोत. या हेतूने या शंखचूडाने भगवान श्रीकृष्णांचं ध्यान केलं आणि स्वतः गोलोकाची प्राप्ती पुन्हा करून घेतली.
त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होत आहे. परंतु इकडे मात्र ही तुलसी देवी कठोर भूमिकेनं भगवान श्रीकृष्णांना पाषाण व्हा असं म्हणते. तो शाप तर देवाने स्वीकारला आणि शाप स्वीकारून देव म्हणतात, हे देवी तुलसी, तू अतिशय कठोर तप केलं मला प्राप्त करण्यासाठी, म्हणून तर मी या रूपामध्ये तुला दर्शन दिलं. असो, परंतु आता मी तर तुझा शाप स्वीकारतो आणि तुझ्याही सानिध्यामध्ये मला राहावं असं वाटत आहे. त्यामुळे तुझा हा देह आता सुटेल. जो देह या तुलसी देवीने आता सोडलेला आहे त्याच देहाच्या केशातून मात्र अतिशय सुंदर असं रोप निर्माण झालं आणि ते रोप म्हणजे तुलसीचं रोप आहे. जो देह सोडला नदीच्या रूपाने सोडला, म्हणून या नदीचं नाव गंडकी आहे. आणि याच गंडकीमध्ये भगवान श्रीकृष्ण जो शाप प्राप्त झाल्यामुळे निवास करतात पाषाणमय रूपामध्ये, म्हणजे दगडाच्या पाषाणमय रूपामध्ये, म्हणजे काळा पाषाण जो आहे त्याला आपण शाळीग्राम असं म्हणतो. अनेक कृमी कीटक त्या पाषाणाला कोरतात, म्हणून त्याला शाळीग्राम असंही म्हणतात. आणि त्या शाळीग्रामाचं पूजन फार महत्वाचं आहे. स्वयंभू भगवान विष्णूंचं ते स्वरूप आहे. कोणत्याही प्रकारची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता मात्र या शाळीग्रामाला नाही. आणि देवानेही सांगितलं, सर्वात प्रिय मला तुलसी तूच आहेस, म्हणून मी तुझा स्वीकार करणार. शंखचूडाने युद्ध प्रसंगामध्ये इकडे आपला देह सोडला, पण त्याचा देह सोडल्यानंतर त्याच्याच अस्थींपासून शंख निर्माण झाले आणि प्रत्येकाच्या घरामध्ये याच शंखांचं पूजन मात्र विशेष महत्वाचं होतं. आणि या शंखचूडालाही भगवान श्रीकृष्णांची भक्ती असल्यामुळे तुलसी वाहिल्या जाते आणि तुलसी समर्पित केल्या जाते. कारण भगवान विष्णूंचं सान्निध्य यालाही पुढे प्राप्त झालं गोलोकामध्ये. अशा सुंदर प्रकारे हे तुलसीचं महात्म्य आपण पाहतोय. ज्या तुलसीचा जन्म भूमंडलामध्ये झाला तो दिवस कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा आहे. आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा असल्यामुळे एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत तुलसी विवाह परंपरेनं सर्वत्र साजरा केला जातो आनंदपूर्वक. आणि या पूजनामध्ये तुलसीचं शोभायमान अतिशय पूजन करून, भगवान विष्णूंचं गोपाल कृष्णाचं पूजन करून, राधा दामोदर या नामोच्चाराने या श्रीकृष्ण भगवंताचं आणि तुलसी देवीचं पूजन केलं जातं. कारण तिनेही भगवान तुलसी देवीने इच्छा व्यक्त केली होती, प्रगट केली होती की मला भगवान श्रीकृष्ण प्राप्त व्हावेत पती रूपाने, पुन्हा मी त्यांना प्राप्त करू इच्छिते. तो मात्र अतिशय वरदानपूर्वक प्राप्त होण्यासाठी जी संधी तुलसी देवीला प्राप्त झाली या माध्यमातून. आणि सर्वत्र देवतांनी सुद्धा या तुलसी देवीचाही जय जयकार केला, भगवान श्रीकृष्णांनाही वंदन केलं आणि महोत्सव पूर्ण झाला. तो महोत्सव ज्याप्रमाणे देवतांनी साजरा केला, आपणही भूमंडलामध्ये अशाच प्रकारचा उत्सव साजरा करतो. तुलसी देवीचं, तुलसी विवाहाचं पूजन करतो, राधा दामोदराचं पूजन करतो आणि पुण्यफलाची प्राप्ती करून घेतो. भगवान श्रीकृष्णांची कृपा, तुलसी देवीची कृपा आपल्याही सर्वांवरती व्हावी अशाच प्रकारची आपण एक प्रार्थना राधा दामोदर चरणी करूया. आणि हे चरित्र आपल्याला अतिशय सुंदर इथे पठन झालं आहे. या चरित्राचं फल आपल्या सर्वांना पुण्यफल प्राप्त होवो. हरये नमः.